अंतर्मनात डोकून बघा, म्हणजे माझं म्हणण्याचं सत्यत्व पटेल. उगीचच माणसाने जास्ती हुशारी मारू नये की माझ्या अंगात काही वाईट नाही आणि चांगलं नाही. एक लक्षात ठेव, सगळ्याच्या अंगात वाईट आहे आणि चांगलं आहे, फक्त प्रगट झाल्यानंतर वाईट आहे. अप्रगट आहे तिथपर्यंत चांगलाच आहे. माझं बोलणं कळलं का? प्रवचनाला आल्यानंतर चांगली चप्पल शेजारी दिसली दुसऱ्याची तर घालाविषयी वाटते, पण घालत नाही हा तुमचा चांगुलपणा आहे. पण वाटत नाही असं म्हणू नका, मुडदा असेल. जरी वाटलं नाही तर त्या चपलीवर लक्ष जातच ना. एवढं प्रवचन ऐकून, एवढं प्रवचन ऐकून चपलीवर लक्ष जातच ना, तेव्हा ती चर्चा करायचं काही कारण नाही. हा प्रभूचा विलास आहे. हा काय भाग आहे? हा प्रभूचा एक विलास आहे. सुख काय, दुःख काय, चांगलं काय, वाईट काय, सद्बुद्धी काय, दुर्बुद्धी काय, बरं का. कोणी कुठे असावं, कोणी काय करावं, हे ज्याचं त्याचं ठरलेलं आहे. अशोकराव आणि हे सगळे विश्वस्त मंडळ यांनी गणपतीलाच बघावं हे ठरलेलं आहे. आणि बाबा महाराजांनी जिथपर्यंत होईल तिथपर्यंत येऊन प्रवचन करावं हेच ठरलेलं आहे. इथला तिथे येत नाही, तिथला इथे येत नाही. माझं बोलणं कळलं का? कारण का? हे ठरलेलं आहे. कारण का? हे ठरलेलं आहे. आणि ज्या अर्थी ठरलेलं आहे त्या अर्थी ठरवणारा कोणीतरी आहे. लग्न ठरवलं का? नाही म्हणले ठरतंय. नाही त्याने अनुमती दिली, आता ठरलं. म्हणजे ठरवणारा कोणीतरी आहे. तसं तुमचं जीवन कसं असावं, जरी कोणी म्हणालं की आपलं जीवन आपल्या हातात आहे, मला काही अजून कळलं नाही. आपलं जीवन जर आपल्या हातात असतं तर सगळे टाटा बिर्ला झाले असते. काही माणसं असं म्हणाली की हे बाप रुक्मादेवर कोण आणि ज्ञानेश्वर महाराज. नाही, तेच बघा पुढे कसं घडलं. 16 आणि 22, 22व्या वर्षी समाधी घेतली आणि 16व्या वर्षी संकल्प पूर्ण झाला. मग मुक्ताबाई, सोपान काका कडकडून मिठी मारली. निवृत्तीनाथाने जवळ घेतलं. का बाबा असं का करतोस? मुक्ताबाईच्या डोळ्याला धार लागली. ज्ञानदा कंटाळलास आम्हाला, कंटाळलास आम्हाला. सोपानदेव म्हणाले, का रे बाबा, 16 वर्षातच थकलास, जरा आमच्याकडे बघ. जगाने त्रास दिला असेल पण आम्ही नाही ना तुला कधी त्रास दिला. जगाने तुला त्रास दिला असेल पण आम्ही नाही ना तुला कधी त्रास दिला. किंबहुना तू संकल्प करायला लागलास त्या क्षणापासून आम्हाला त्रास काय हे कळू लागलं. तुझ्याबरोबर उन्हात जरी फिरलो, काट्यातून जरी फिरलो तरी काठेसुद्धा मखमलीसारखे लागले आणि ऊनसुद्धा सावलीसारखं लागलं. पण सख्या जीवलगा, तू निघून गेलास तर कुणाकडे पाहू? डोळे पाजरू लागले सगळ्यांची. कंठ सद्गतीच झाला. माऊलीला प्रश्न पडला, आता काय करावं? ते म्हणले, ठीक आहे, तुमच्या प्रत्येकाकरता 2-2 वर्ष देतो. 16, 17, 18, 19, 20 आणि 21, 22 तिघाकरता 2-2 वर्ष. 16 आणि 6, 22 प्रत्येकाकरता 2 दिवस. पण इथून पुढच्या वाङ्मयामध्ये माझं नाव कुठे येणार नाही, कारण माझ्या रूपाने मी आता संपलेलो आहे. तो का म्हणे, उरलो उपकारापुरता. हरी आहेच, पण हाची प्रतीती विशेषत्वाने व्हायचं असेल तर ती हरिपाठातून होते. आपल्यात मुलाचं नाव असतंच, पण हाक मारण्याने त्याचं प्रकटीकरण झाल्यानंतर ते विशेषत्वाने दर्शनाला येतं. मुलाचं नाव आहे ना, जाऊ द्या मुलाचं नाव, नवऱ्याचं नाव. पूर्वीच्या काळी प्रत्येक बाईला नवऱ्याचं नाव माहिती होतं ना, होतं. पण जेव्हा लग्नात नाव घ्यायचं पाळी यायची तेव्हा ती इतकी लाजायची.
आणि त्या नावाचं प्रगटीकरण केल्यानंतर तिलाही आनंद व्हायचा, ऐकणाऱ्या नवऱ्यालाही व्हायचा आणि आजूबाजूच्या मैत्रिणींनाही व्हायचा. तसा आहेच, पती आहेच, पण नामातून त्याचं प्रगटीकरण करणं, नामे त्याचा पाठ करणं. काय म्हटलं मी? त्याचं प्रगटीकरण करणं, नामे त्याचा पाठ करणं, हे विशेष आहे. लक्षात ठेवा. ही जी प्रवचनं होणार आहेत आता, ती हरिपाठावर होणार आहेत. मला कल्पना नाही आहे की हरिपाठ संपूर्ण सांगून होईल का न सांगून होईल, पण प्रत्येक अभंग सांगायचा म्हटला तर अवघड जाईल. पण जसं आज सुचतंय उद्या तसंच सुचेल असं नव्हे. त्याच्यातले काही निवडक घ्यावे आणि महिनाभर सांगावेत असंही वाटतं. कारण काही नुसते माहितीचे अभंग आहेत. माहितीचे अभंग या शब्दाचा अर्थ कमी करू नका. काय पण तुमच्या माझ्याकरता हरिपाठ कसा ठसेल, हरिमुखे म्हणा, हा जो उद्देश आहे तो उद्देश ज्या अभंगातून माझ्या बुद्धीप्रमाणे, कदाचित माझं चुकलं असेल तर क्षमा करा, पण गोलार्थ का होईना पण प्रत्येक अभंगाचा सांगेन. काय म्हटलं मी? एकही अभंग सोडणार नाही, पण विवरण काही अभंगावर करेल. कारण एवढे 28 अभंग, आता हा देवाचेच द्वारे किती दिवस चालेल हे मला माहिती नाही. कारण का? माझ्याकडे पाठ केलेलं काहीच नाही. ज्या दिवशी जे प्रगट होईल ते तुम्हाला सांगणं, त्याचं प्रगटीकरण करणं, एवढंच माझं काम आहे. म्हणून ज्ञानदेव म्हणे, आणि पुढच्या काळामध्ये विरहिणी झाली, इथे बाप रुक्मादेऊर आहे. बाप रुक्मादेऊर न विसंबे सर्वथा, सर्व सुखाचे आगर बाप रुक्मा देवीवर. आध्यात्मिक दशा झाली होती, ती दिशा देण्याचं काम त्यांचं होतं. काय होतं? आध्यात्मिक जीवनामध्ये जी दशा झाली होती, हा श्रेष्ठ का तो श्रेष्ठ, हा उच्चवर्णीय का हा खालच्या वर्गातला, हे सगळं अध्यात्माला धक्काच देतो. सर्वम खलु इदं ब्रह्म म्हणायचं आणि श्रेष्ठ कनिष्ठ म्हणायचं, हे अध्यात्माचे दिंडवडे नाही तर काय. नाही का? अध्यात्म आम्ही सांगतो, पण प्रत्यक्ष जीवनामध्ये जगायची पाळी येते तेव्हा अवघड असतं. तेव्हा ज्ञानोबारांना सांगायचं नव्हतं तर जगून दाखवायचं होतं. आणि ते कळसाचं जगणं जगद्गुरूंच्या अवतारामध्ये प्रकट झालं, नामदेवरायाकडे प्रकट झालं. देव आहे हे प्रकट झालं, आणि देव दूध पितो हेही प्रकट झालं. आणि तुकाराम महाराजांच्या अवतारामध्ये बुडलेलं ज्ञान वर आलं, कळलं. आणि इथे सर्व जाती जमातीचे संत आहेत, माऊली आहेत, नाथ आहेत, नामदेवराय आहेत, आणि तुकोबाराय कळस आहेत, पुढे निळोबाराय आहेत, स्त्री संत आहेत, जनाबाई आहे, मुक्ताबाई आहे, नाही का, चोखोबराय आहेत, गोरोबा काका आहेत, सावतोबा आहेत, सेना महाराज आहेत. अहो कोण नाही, सर्व ज्ञातीमध्ये, सर्व कुळामध्ये. आणि शेवटी हे संत जाती पुरल्या नाहीत म्हणून एका गणिकेची मुलगी, तिलाही संत केलं. तिचं नाव कानोपात्रा. माझ्याकडे अनेक वेळा आपण ऐकलं असेल तिच्याबद्दल. म्हणजे इथे कोणीही सोडलं नाही. ज्या क्षणाला कानोपात्रेला संत केलं आणि पांडुरंगाच्या मंदिरामध्ये तरटी जवळ बसवलं, त्या वेळेलाच सर्वम खलु इदं ब्रह्म हे वाक्य 100% सत्य झालं. बोलणं जितकं सोपं असतं तितकं करणं मोठं अवघड असतं. काय त्याच्यात एवढा पैसा हातात येतोय, मग गणपती देवस्थान चालवलं म्हणून काय झालं?
हातात घ्या आणि चालवून बघा. हातात घ्या आणि चालवून बघा. हां, पैसा असा आहे की प्रत्येकाला मोहात टाकतो. अहो, कुणालाच मोह सुटला नाही. विषयांचा मोह, ब्रह्मदेवाला आपल्या मुलीचा मोह सुटला, आणखीन काय जाऊ द्या. प्रजापती तो जर इतक्या खालच्या लेवलला गेला तर त्याच्यापासून निर्माण झालेले तुम्ही आम्ही मोह नाही. देवाच्या साक्षीने मोहाने एंट्री केली युद्धभूमीवर, देवाच्या साक्षीने, आणि त्याच्याकरता गीता झाली. तेव्हा सर्वं खल्विदं ब्रह्म, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. त्याचंच भाषांतर मराठीमध्ये. विष्णुमय जग, विष्णुमय जग पाहणं हा वैष्णवांचा धर्म आहे. कुठेही भेदभाव न करणं, कोणाला कमी जास्ती रूपाने न बघणं, म्हणून वारकरी एकमेकाचं दर्शन घेतात. आणि आज अनेक लोकांनी अनेक संप्रदाय काढले आणि वारकरी संप्रदायाला खीळ बसवण्याचा प्रयत्न जरी केला तरी वारकरी संप्रदाय 83 वर्ष चालू आहे, म्हणजे 83 वाऱ्या झाल्यात. आणि मी बघतोय माझ्या डोळ्याने. अशोकराव, सुरुवातीची माझी लहानपणाची वारी, माऊलीच्या सोहळ्याबरोबर 3-4 हजार माणसंसुद्धा नव्हती. आज 10 ते 15 लाख माणूस आहे माऊलीच्या सोहळ्याबरोबर. कमी व्हावं प्रत्येकाला वाटतं, पण कमी होत नाही ना. करणारा होऊन देत नाही ना. तुम्हाला रगड वाटतं. जी सत्ता करू शकली नाही आणि करू शकत नाही त्याचं चित्र दिसतंय. माझा विषय नव्हे तो. कायदा करू शकत नाही, ती पंढरीची वारी करू शकते. किंबहुना पंतप्रधानांना सुद्धा म्हणावं लागलं की मलाही वाटतं एक दिवस याच्यामध्ये सहभागी व्हावं. मला बरं वाटतं व्यक्तिगत. खेड्यापाड्यापासून अगदी लंडन अमेरिकेपर्यंत प्रवचनं केली. कुठे केली नाही तसं नव्हे, पण बरं वाटलं. काय की पंतप्रधानांनाही वाटतंय की आपण जावं आणि गळ्यात टाळ घालून वारकऱ्यांची संगत घडावी. कारण हा कुणावर वारच करत नाही. टिळकांनी राजकीय भाषण करताना शब्द वापरला होता, तुम्ही वारकरी व्हा. इंग्रजांना त्याचा अर्थ कळला नाही. भाषांतर करणाऱ्यांनी सांगितलं वारकरी व्हा म्हणजे गळ्यात टाळ पंढरपूरला जा. ओ दॅट्स ऑल राईट म्हणे. पण टिळकांचा अर्थ काय होता? मराठी भाषा अशी नाजूक आहे, जरा फिरवली की फिरते. म्हणून लक्षात घ्या, इथे काय गंमत आहे. महाराज सांगतायत सर्व ठिकाणी प्रभूचं दर्शन. म्हणून वारीमध्ये कोणी बसतो, कोटच्या दिंडीतला असतो, मग त्याला खावंसं वाटतं, शेजारचं काढतो. मग शेजारला म्हणतो घेता का? तो म्हणत नाही आडनाव काय तुमचं, तुमची जात काय, हे म्हणतसुद्धा नाही तो. आणा आणा. मग आमचंही घ्या थोडंसं. लक्षात आलं का? मग उठताना पायाला हात लावतो. बघूया आज भेट झाली, रस्त्यात पुन्हा कुठे भेटली तर बघूया. हां, माणसं देवाची ओळखच ठेवत नाही तर माणसं माणसाची कशी ठेवणार? ओळखिला हरी धन्य तोची संसारी. ज्यांनी हरी ओळखला तो धन्य.